श्री स्वामी समर्थ माऊली. जॉस द बॉस, जॉस बटलर हा एक इंग्लंडचा नामांकित प्लेअर आहे, एक गाजलेला प्लेअर. जॉस द बॉस खतरनाक प्लेअर एक नंबर. पण T20 वर्ल्ड कप लागल्यापासून सुरू झाल्यापासून जॉस द बॉस पूर्ण फ्लॉप चालला. जॉसचा बॉस पूर्ण शांत झालेला आहे. T20 वर्ल्ड कप मध्ये मागील 5 मॅच मध्ये तो पूर्ण फ्लॉप गेलेला आहे. आपण बघता अभिषेक शर्मा, संजू सॅमसंगला नाव ठेवायचो, पण इंग्लंड कोण जॉस द बॉस पूर्ण फ्लॉप चालला. ते भारताचे प्लेअर आहे, ते आपले प्लेअर कधी फॉर्म मध्ये जातात, पण जॉस द बॉस खूप जुना प्लेअर आहे, अनुभव खूप आहे, तर ते पूर्ण फ्लॉप चाललाय. नेपाळ सोबत खेळताना त्याला 26 रन गेले फक्त. त्याचे हाय स्कोरिंग रन म्हणजे 26 रन फक्त. वेस्ट इंडिज समोर 21 रन, स्कॉटलंड समोर 3 रन, श्रीलंका समोर 7 रन. एवढा खतरनाक फॉर्म होता त्याचा, पण आता त्याचा फॉर्मच नाही अजिबात. आता फायनलला क्वालिफाय 1 ला इंग्लंड आणि आफ्रिका खेळू शकते. मला वाटतं तेव्हा तरी त्याचा फॉर्म वापस येईल आणि इंग्लंड आणि भारताचे फायनल होईल. मला तर वाटतं तो फॉर्म मध्ये गरजेचं आहे, कारण की बाकी टीम फॉर्म मध्ये आहे, पण त्याचा सध्या फॉर्म गेलेला आहे पूर्ण. आणि त्याच्या रन बी पूर्ण झाले आता. 4000 रन पूर्ण झाले आता बॅटिंग मध्ये. बाबर आझमचे रन 4,567 रन आहे. रोहित शर्मा सेकंड नंबर तो 4,231 रन. विराट कोहली 188 रन आणि जॉस बटलर 4,000 रन. मोस्ट रन इन T20 आहे. खतरनाक बॅट्समन चांगला आहे हो, पण सध्या फॉर्म मध्ये नाही. इंग्लंड ओपनर आहे, विकेट किपर आहे, पण फॉर्म मध्ये नाही सध्या. त्याने मागील 7 मॅच मध्ये 62 रन काढले फक्त. 58 बॉल खेळायला लागतो तो. 58 बॉल त्याने स्पेस केले समोर, आणि त्याचं अवरेज बघता 8.85 आणि स्ट्राईक रेट म्हणलं ते बॅटिंगची 106 फक्त. या स्ट्राईक रेटने खेळायला लागतो तो, म्हणजे हा प्लेअर असा नाहीच आहे. एकेकाळी विराटचा रेकॉर्ड तोडला होता IPL मध्ये 900 रनाचा. जवळजवळ पोचला होता हा प्लेअर आपला जॉस बटलर. पण आज T20 वर्ल्ड कप मध्ये तर अजिबात फॉर्म नाहीये. बेस्ट ऑफ लक. जॉस बटलर चांगला प्लेअर आहे, परत पुढील मॅचेत परत फॉर्म मध्ये येऊ शकतो. आपण हीच पुढची मॅच दक्षिण आफ्रिका होते फायनल, सेमी फायनल जेव्हा खेळत, तेव्हा आपण नाही समजतो साऊथ आफ्रिका बाहेर जाईल, इंग्लंड मध्ये येईल. कारण की साऊथ आफ्रिका सोबत जिंकणं थोडा कठीण जाईल, पण इंग्लंड सोबत जिंकणं जरा सोपं जाईल. बघू आता कोण फायनल येतं. उद्या आज दुपारी मॅच चालू आहे साऊथ आफ्रिका आणि झिम्बाब्वे, आणि संध्याकाळी भारत आणि वेस्ट इंडिज आहे आता संध्याकाळी 7 वाजेला. बघू आज कोण जिंकतं. श्री स्वामी समर्थ माऊली.